किल्ल्या शेजारी अथांग समुद्र पसरलेला आहे। या समुद्र किनारपट्टीवरून वारे वेगाने वाहतात। या वाऱ्यांमुळे पुतळा कोसळला का हे जाणून घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींनी। पावसाळ्यामध्ये 45 ते 50 दिवस वारा वाहतोच। ही आत्ताची ताजी दृश्य तुम्ही NDTV वरती बघताय। असा 45 ते 50 दिवस जेव्हा वारा वाहतो ना, तेव्हा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही गोष्टी घडू शकतात, असं होऊ शकतं। पण ते असं नाही होणार की एवढं मोठं शिल्प हे अशा पद्धतीनं पडेल। हा सिंधुदुर्ग किल्ला, हा इथे दर्याला येत असलेलं काय तुफान, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा। ह्या बाजूला तो राजकोट किल्ला। इथे लोकांना हाच प्रश्न पडला ना की हा सिंधुदुर्ग किल्ला एवढी वर्ष खाऱ्या पाण्याला, समुद्राच्या लाटाला, वाऱ्याला, सगळ्याला तोंड देत उभा आहे आणि महाराजांचं हे शिल्प कसं पडू शकतं किंवा पडलं। म्हणजे घाईगडबडीत केलंय, मटेरियल व्यवस्थित नाही आहे, जे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं। हा NDTV वरती तुम्ही ग्राउंड झिरो रिपोर्ट बघत आहात। मला खात्री आहे की तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं यातनं मिळतील। ज्याला आपण गाज म्हणतो, पाणी येतं आणि ते आदळतं, ती गाज पण एकदा नीट ऐकून घ्या। एका अर्थाने विहंगम असं दृश्य आहे। निसर्ग प्रेमी असलेल्या माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या कोणाच्याही मनात भुरळ पडावी असं हे दृश्य आहे। पण हा ग्राउंड, ही जमीन, हा भूभाग तुम्ही लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत घडलेली घटना अशी का घडली ते लक्षात नाही येणार। आणि हे त्या राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या शिल्पाची जागा। म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वारं हे सरळ येऊन तिथे आदळणारच होतं। तर ह्याची खरंच सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज होती, जी अजिबात घेतली गेली नाही। आणि म्हणून महाराजांचं हे शिल्प आता पडल्यानंतर ती जागा लपवण्याची वेळ आपल्या प्रशासनावरती आलेली आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मालवण।